बीडमध्ये निर्माण झालेला जातीयवाद हा जिल्ह्याच्या बदनामीचं मोठं कारण बनल्याचं बोललं जात आहे आणि अशातच बीड पोलिसांवर सुद्धा जातीयवादाचा ठपका ठेवला गेला। त्यामुळे बीडच्या पोलीस अधीक्षकांनी पोलिसांच्या नेमप्लेटबाबत एक मोठा निर्णय घेतलाय। पाहूयात त्याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। पोलिसांच्या नेमप्लेटवरील आडनाव काढणार, आरोपानंतर बीड पोलीस अधीक्षकांचा महत्त्वाचा निर्णय। आडनाव काढून पोलिसांवरील आरोप थांबणार। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले। बीडच्या पोलिसांवर देखील जातीवादाचा ठपका ठेवण्यात आला। त्यामुळे पोलिसांच्या नावाच्या पाठीवर आडनाव न ठेवण्याचा निर्णय पोलीस अधीक्षकांनी घेतलाय। त्यानुसार नेमप्लेटवर फक्त पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असेल। हे जो आडनाव ड्रॉप करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा पर्पज एकच आहे की आम्ही पोलीस आहोत आणि पोलीस आहोत तो आमच्यासाठी पूर्ण जनता समानच आहे आणि आम्ही जनताचा पक्ष बघून त्यांच्या कास्ट बघून आम्ही निर्णय घेणार नाही। आम्ही कायद्याच्या हिशोबाने निर्णय घेणार आहे। त्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेले आहे। पोलीस खात्यात निर्माण झालेले जातीवादाचे विष मिटवण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाचं आता कौतुक केलं जात आहे। जातीवाद संपुष्टात यावा यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे। मात्र मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मात्र या संदर्भात वेगळीच भूमिका मांडली आहे। पट्टी लावून यायला लागली, मला पहिल्यांदा पट्टी लावून यायला लागली। हे चांगलं नाही, हे सत्य आहे। सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचं काम धनंजय मुंडे आणि त्याच्या टोळीने केलं नसता होतच नव्हतं। इथून मागे काय नावं नव्हते का? हे संतोष भाईचं प्रकरण झाल्यापासूनच झालंय। कारण हे प्युअर किचकट त्याची टोळी जातीवाद करते। प्युअर आता 8-9 मिनिटांमध्ये झालं होतं, मग उद्या मध्ये माणसंच मिटा। बीड पोलिसांच्या नेमप्लेटवर आता यापुढे आडनाव नसेल। या पोलीस अधीक्षकांच्या निर्णयाचं मंत्री संजय शिरसाट यांनी स्वागत केलंय आणि हा नियम संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। पोलीस अधीक्षकांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतो। आडनावामुळे जात दिसते आणि जातीमुळे सहकार्य मिळायची भावना निर्माण होते। हे न करता कायद्याच्या नुसारच काम केलं पाहिजे ही त्यांची भूमिका आहे आणि अशी भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे असं आमचं मत आहे। बीडमध्ये काही निवडक लोकांनी निर्माण केलेला जातीवाद सर्वसामान्य जनतेला खूप महागात पडतोय। राजकीय पोळ्या भाजण्यासाठी किंवा स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी निर्माण झालेला जातीवाद बीडची बदनामी करतोय। त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी घेतलेल्या निर्णयाचं आता सर्वच स्तरातून कौतुकही केलं जात आहे। न्याय देत असताना अडथळे निर्माण होणार नाहीत, न्याय मिळेल आणि त्यासोबतच या मागील जी भावना आहे ती कुठेतरी सर्वांना न्याय मिळावा हे असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे ही मागणी केल्याच्या नंतर, ही भावना मांडल्याच्या नंतर आता काही ठिकाणी याला विरोध केला जातोय तर काही ठिकाणी या निर्णयाचं स्वागत केलं जातंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।